कसे आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल। तर आज आहे संडे आणि संडेच्या संध्याकाळचं जे माझं किचन क्लिनिंगचं रुटीन आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर संडेला तर आपण घरातली एक्स्ट्राची कामं काढतोच, ते दिवसभराची एक्स्ट्राची कामं असतात कारण सुट्टी असते मुलांना मिस्टरांना, तर आपण त्या दिवशी कामं सुद्धा काढत असतो। तर आता जो आपला संडेला स्वयंपाक असतो तो सुद्धा एक्स्ट्रा असतो। नाश्ता वेगळा असतो, दुपारचं लंच वेगळं आणि संध्याकाळी सुद्धा वेगळं आपण जेवणासाठी केलेलं असतं। तर त्यामुळे ना जो गॅस शेगडी आहे आणि आपला ओटा आहे तो खूपच त्या दिवशी खराब झालेला असतो। आणि माझं तर असं होतं, प्रत्येकाचंच असं होईल असं नाही, तर माझा तरी ओटा वगैरे खूप खराब होतो आणि भांडे सुद्धा खूप घासायला पडतात। त्यामुळे मी दुपारपासूनचे हे जे भांडे होते ना तसेच ठेवले आणि एकदाच सगळे जेवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी मी हे भांडे घासून घेतले। त्यामुळे बघू शकता इथे किती सारे भांडे माझे पडलेले आहेत आणि ते मी पटापट एकदम संध्याकाळी घासून घेतले कारण मला करायची होती आता याची डीप क्लिनिंग किचन ओट्याची आणि गॅसची शेगडी आणि किचन ओटा जर मी आता एकदम छान घासून ठेवला तर सकाळी मला एकदम छान फ्रेश वाटणार। असं मी संध्याकाळीच क्लिनिंग करून ठेवते, पण जे डीप क्लिनिंग आहे जे घासून घ्यायचं होतं मला ते मी आत्ता घासून घेत आहे, म्हणजे सकाळचं काम सोपं होऊन जाईल। आपल्याला सकाळी उठल्याबरोबर ना फक्त स्वयंपाकाला सुरुवात करता येते, रोजचंच हे असं असतं। पण आता मात्र याला मी पूर्ण टाईल्स वगैरे घासून घेते कारण चिकट झालेलं आहे सगळीकडे आणि नॉनव्हेज वगैरे असलं किंवा आपण काही तळलं की सगळीकडे तेलकट वगैरे होतं आणि ओटा खराब होतो आणि गॅस शेगडीसुद्धा चिकट तेलकट झालेली असते। तर इथे तेवढी भांडी मी घासून घेतले आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे। म्हटलं आता चला आपण ओटा वगैरे घासायचं। तर मी जे आपलं डिश लिक्विड आहे किंवा भांड्याचं साबण आहे जे काही असेल त्याच्याने घासून घ्यायचा ओटा। एकदम क्लीन असं आपलं किचन केलं ना, आणि सिंकमध्ये सुद्धा अजिबात कधी भांडे संध्याकाळची ठेवायचे नाहीत। जर ठेवलं भांडी वगैरे किंवा खरकटं किंवा ओटा आपण असाच जर पुसला ना, साधं जरी थोडंसं जरी ओट्यावरती खरकटं किंवा काही अन्नाचे कण असले तर आपल्या किचन ओट्यावर मुंग्या कॉक्रोच होण्याची खूप शक्यता असते। म्हणून किचनमध्ये जर कॉक्रोच वगैरे होऊ नये असं वाटत असेल तर कधीच संध्याकाळचं आपण किचन जशाच तसं ठेवून झोपायचं नाही किंवा त्याच्यामध्ये अजिबात कुठलीच घाण ठेवून झोपायचं नाही। सिंक हे साफ करून घासून पुसूनच आपल्याला ओटा गॅस आणि सिंक क्लीन करूनच झोपायचं आहे। हा ज्या ओट्यावरती गॅस शेगडी असते ना तो ओटा खूप खराब होतो कारण आपण त्यावर स्वयंपाक करतो, त्याच्यावर जेवण वगैरे ठेवतो, म्हणून त्याची तरी आधी काळजी घ्यायची। कारण माझ्याकडे 2 ओटे आहेत, पाठीमागचा जो ओटा आहे त्यावर काहीच नाही आहे, म्हणजे त्याच्यावरती मी ही भांडी घासलेली ठेवते आणि पिण्याच्या पाण्याचे हांडे भरून ठेवते, त्यामुळे त्यावर जास्त घाण होत नाही। पण हा ओटा मात्र मला दररोज असं घासून धुवून घ्यावाच लागतो। तर इथे मी पूर्ण ओटा आधी घासून घेतले साबणाने आणि शेगडीसुद्धा घासून घेतलेली आहे। त्याचे बर्नर वगैरे चिकट झालेले होते तेलकट तेलाने, तर ते सुद्धा मी घासून पुसून घेतले। हे बर्नर वगैरे सगळे संडेच्या दिवशी आपल्याला एक्स्ट्रा केल्यामुळे ना खूप चिकट होतात, म्हणून मी ते आठवड्यातून एकदा अशी घासून घेत असते। तर ते सगळं मी धुवून घेतलं पाणी टाकून सगळा ओटा, आणि गॅस शेगडीला मी धुवत नाही आणि कधीच धुवायचं पण नाही, म्हणजे आपली गॅस शेगडी लवकरच खराब होते। तशी माझी शेगडी खराब झाली आहे आणि बरेच वर्ष झाले याला, आणि त्यामुळे मला ही चेंज करायची आहे। पण सध्या मी चालवत आहे, बघू ज्या दिवशी घडी लागेल त्या दिवशी मी घेणारच आहे। तर इथे आता मी जी वरची गॅसची शेगडी आहे त्याला मी फक्त ओला कपडा करून आता सगळं व्यवस्थित पुसून घेणार आहे। खालचा ओटा सगळा घासून धुवून झालेला आहे, वरच्या टाईल्स, आणि आता ही शेगडी मी ओला कपडा करते आणि त्याला पुसून घेत असते। संध्याकाळचं पाणी येतं, पाणी आलं ना पटापट कामं करायला सुद्धा छान वाटतं। आमच्याकडे 2 टाईम पाणी येतं, सकाळचं सुद्धा पाणी येतं, म्हणून सकाळी माझे पाणी आल्यावर कामं होऊन जातात पटकन, आणि संध्याकाळी पाणी आलेलं असलं की भांडे किती जरी जास्त असले ना कंटाळा येत नाही, म्हणजे पाणी तर दिवसभर चालू असतं आपल्या टाकींमधलं, पण जेव्हा प्रेशरनं पाणी येतं ना तेव्हा मात्र एकदम फटाफट आपले कामं होतात। तर भांडी तेव्हाच मी घासून घेतलं पाणी होतं तेव्हा। तर आता इथे पूर्ण गॅस शेगडी मी पुसून घेते, ओटा सगळा कोरडा करून घेत आहे। संध्याकाळी झोपताना ना आता आठवड्यातून 2 ते 3 वेळा तर मी काय करते,
किचनमध्ये कॉक्रोचसुद्धा माझे झाले होते, पण आता एकही कॉक्रोच बघायला दिसत नाही. जर तुम्हाला किचनमध्ये कॉक्रोच होऊ नये वाटत असेल तर इतकंच करायचं, संध्याकाळी झोपताना आपलं जे काही आपण फरशी पुसण्यासाठी लिक्विड वापरतो ना त्याचं एक झाकण भरून सिंकमध्ये टाकायचं. मी फिनाईल वगैरे पण वापरते आणि लायझॉलसुद्धा. तर फिनाईल जर असेल तर बेस्टच जर याच्यामध्ये सिंकमध्ये टाकण्यासाठी. तर मी एक मोठं झाकण भरून ना फिनाईलचं सिंकमध्ये टाकून पाणी न टाकता तसंच ठेवून देते आणि सकाळी उठून मी ते साफ करून घेते. म्हणजे त्याच्याने ना सिंकमध्ये अजिबात घाण वास येत नाही आणि आपलं सिंक एकदम स्वच्छ राहिल्यामुळे ना कॉक्रोच वगैरे किचनमध्ये अजिबात होत नाही. तर इथे पूर्ण किचन ओटा धुवून घासून साफ करून झालेला आहे. गॅससुद्धा सगळी मस्त असं क्लीन झालेली आहे आणि फॅन लावून दिलेला आहे किचनमधला. सगळं छान असं नळ वगैरे सगळं मी टाईल्स घासून घेतले, पूर्ण फरशी पुसून घेतलेली आहे. झटपट आणि पटकन होऊन जातं आणि शांत अशी झोप लागते आणि सकाळी एकदम क्लीन असं किचन बघून खूप छान फ्रेश वाटतं. आता या पातेल्यांमध्ये मी कडधान्य वगैरे भिजत ठेवलेले आहेत आणि इकडे भांडेसुद्धा सुकलेले आहेत, ते मी जे की उद्या सकाळी लावून घेणार. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब